बघा जशी आपण नॉर्मल चेन स्टिच काढतो त्याच पद्धतीने ते आपल्याला चेन स्टिच काढायची आहे. सुरुवातीला टाका वरती काढला आणि आपण जेव्हा पण स्टिच चालू करतो त्याच्या बॅक साईडला एक टाका देतो आणि मग आपली स्टिच पुढे कंटिन्यू करतो. त्याच्यामुळे इथे बॅक साईडला एक टाका दिला आणि स्टिच आपली पुढे कंटिन्यू केली. बघा निडल पंच केली, खालून धागा अडकवला, निडल थोडी वरती आल्यानंतर मागे पुढे. बघा निडल सी शेपमध्ये फिरवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खालून धागा सुद्धा पूर्ण त्याला राऊंड फिरवायचा आहे. जर धागाच खालून अडकला नाही निडलला तर तो वरती येणार नाही. त्याच्यामुळे प्रॉपर तो धागा आहे हा आपल्या निडलला अडकला पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण गोल आपल्याला धागा अडकवायचा आहे निडलला. बघा निडल पूर्ण वरती काढत नाहीये, थोडी नॉर्मल वरती आल्यानंतर मी सी शेपमध्ये फिरवत आहे. खूप सोपी पद्धत आहे. मी आपल्या चेन स्टिचच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सगळं सांगितलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. मी आय बटनवरती लिंक देते. बघा इथे चेन स्टिच टाकून झालेली आहे आपली. आता इथे आपण एंड नॉट घेऊया. तुम्ही जर एंड नॉट नाही मारली तरी चालेल, पण मारलेली सुद्धा चांगली. त्यासाठी इथे एंड नॉट देते आहे. बघा पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा वरती काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून आपल्याला पुन्हा पहिला टाका पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. आता बघा इथून मी आता चेन स्टिचला बरोबर लागून एक टाका वरती काढला. चेन्सच्या डाव्या साईडला एक टाका आणि चेन्सच्या उजव्या साईडला एक टाका. असं करता आपल्याला झिगझॅग चेन स्टिच टाकायची आहे. बघा अगदी चेनला लागूनच आपण दुसरा टाका घेतला, पुन्हा क्रॉसमध्ये चेनच्या उजव्या साईडला एक टाका, डाव्या साईडला एक टाका, असं जायचं आहे आपल्याला. बघा उजवीकडे एक टाका, डावीकडे एक टाका. याच्यात जास्त डिस्टन्स ठेवायचा नाही आहे. जर डिस्टन्स ठेवला तर तो आपला वर्क करताना आपला निघून जाऊ शकतं किंवा ते व्यवस्थित अटॅच होणार नाही. आपल्याला वर्क करायचं आहे ते, त्याच्यामुळे हे टाके थोडेसे जवळच घ्या. त्याच्यामुळे व्यवस्थित कटवर्क असू द्या, नेटवर्क असू द्या किंवा पॅचवर्क असू द्या, असे छोटे जवळ टाके घेतले की आपल्याला परफेक्टलीच काम होणार आहे. बघा सेम पद्धत आहे, फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी प्रॅक्टिस करा तेवढं तुम्हाला वर्क येणार आहे. हे टाके घेताना तुम्ही जास्त वरती सुद्धा जाऊ नका किंवा असं एकदम लांब पण जाऊ नका. एकदम प्रॉपरली आपली जी चेन स्टिच आहे त्याला चिटकूनच दुसरा टाका घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे दोन्ही साईडला टाके घेताना आपल्या जी मेन आपण चेन स्टिच टाकलेली आहे त्याला चिटकूनच आपल्याला टाके घ्यायचे आहेत. जर तुम्ही वरती जर टाका घेतला हा थोडासा वरती गेला आपल्या चेन स्टिचच्या, तर आपण जेव्हा कट करतो किंवा आपल्याला एखादं वर्क आहे हे कटिंग करायचं असं तेव्हाच आपण टाका वापरतो. त्याच्यामुळे जेव्हा कट करतो तेव्हा आपण तो आपला टाका सुद्धा घेतलेला वरती टाका घेतलेला कट होऊ शकतो. त्याच्यामुळे बघा आपली जी चेन स्टिच आहे त्याला बरोबर चिटकूनच आपल्याला टाके घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण वर्क जेव्हा कट करू तेव्हा आपला ते टाके कट नाही झाले पाहिजे. याच पद्धतीने आपण पूर्ण लाईन आहे ही कंप्लीट करून घेतली आहे. पुन्हा इथे आता एंड नॉट देऊया. बघा सुरुवातीचा टाका आपण वरती काढला आहे, त्याच्याबरोबर जवळून आपल्याला दुसरा टाका काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका पकडायचा आहे आणि